पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ। भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी। अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत। हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी। कालच बाबाजानी दुरानी झालेत, पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी। राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर ज्येष्ठ भाजपचे नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल। राम नाईक माझे आदर्श, पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही, त्यामुळे राज्यपाल पदाचं फळ मिळालं। राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली कृतज्ञता। फुलंब्रीमधून कोणाला तिकीट द्यायचं ते पक्ष ठरवेल, असंही केलं स्पष्टीकरण। विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे, शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडू यांनी केली घोषणा। 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा। मनोज जरांगे यांना आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण। सरकारसोबत सध्या कुठलीही चर्चा नाही, मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण। प्रकाश आंबेडकर सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याशी चर्चा कशाला, असाही केला सवाल। डिस्चार्ज मिळताच अंतरवालीला जाणार। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। दुपारी 3 वाजल्यापासून 5000 क्युसेक वेगानं विसर्ग केला जाणार। मुंबई पुण्यानंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे। भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये रात्रभरापासूनच पावसाच्या सरीवर सरी। मराठवाड्यामध्ये, परभणीमध्ये देखील पावसाची रिपरिप। गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे पुन्हा उघडले। 7 गेट 1 मीटरनं तर 26 गेट अर्ध्या मीटरनं उघडले। 1.5 लाख क्युसेक वेगानं होतोय पाण्याचा विसर्ग। सोलापूरसाठीचं उजनी धरण 36% भरलं। पुणे आणि परिसरातल्या पावसामुळे धरण मायनसमधून आलं प्लसमध्ये। पंचवीस महिलांना खोटी लग्न करून 25 महिलांना फसवणाऱ्या फिरोज शेखला वसई पोलिसांकडून पुन्हा बेड्या। 6 वेळा तुरुंगात गेला, पण सुटून आल्यानंतर पुन्हा फसवणूक। बालविवाह प्रतिबंधक कायदा मुस्लिमांसह सर्वच धर्मियांना लागू। केवळ हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। केरळच्या हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। धर्मापेक्षा भारताचं नागरिकत्व मोठं, असाही दिला निर्वाळा। मुसळधार पावसामुळे दिल्लीमधल्या IAS कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये पाणी। तळघरामध्ये पाणी शिरल्यानं 3घांचा मृत्यू। नेमबाज मनू भाकरचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश। पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा। दुपारी 3:30 वाजता रंगणार फायनलचा थरार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।